नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. बघा, आज परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा टॉपिक बघणार आहोत. महा टीईटीची तयारी करत आहोत आपण, जी की एक्झाम 28 जूनला होणार आहे. बघा, व्यक्तिमहत्व आणि व्यक्तिभेद हा टॉपिक खूप महत्वाचा ठरतो परीक्षेच्या दृष्टीने. आता व्यक्तिमहत्वाच्या या अगोदरही मी तुम्हाला क्वेश्चन सिरीज मध्ये किंवा मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन जेवढेही घेतले आहेत त्यामध्ये एक तरी क्वेश्चन व्यक्तिमत्व किंवा व्यक्तिभेदावर येतो. व्यक्तिभेद हा टॉपिकही महत्वाचा आहे, पण ते व्यक्तिभेद समजण्यापूर्वी तुम्हाला व्यक्तिमत्व हा टॉपिक समजला पाहिजे. आता बघा, आपल्याला जोड्या लावामध्ये येते, वेगवेगळे मानसशास्त्र येतात आणि त्यांच्या व्याख्या येतात. प्रथम आपण काय बघूयात की मानसशास्त्रज्ञांनी कोणत्या व्याख्या केलेल्या आहेत व्यक्तिमत्वाच्या. बघा, नॉर्मन एल मन यांनी व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तृत्व आणि कला विशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय. म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे काय की त्याची शरीर रचना, त्याचं वर्तन, अभिवृत्ती म्हणजे आवड, अभिरुची, त्याची करण्याची क्षमता, त्याचं कर्तृत्व कसं आहे, त्याचं वागणं कसं आहे, बोलणं कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी जे येतात ना त्या व्यक्तिमत्वामध्ये येतात. आणि याची छानपैकी गुंफण असंच म्हणजे व्यक्तिमत्व हे म्हटलेलं आहे नॉर्मन एल मन यांनी. ओके, तर जे बी वॉटसन हे काय म्हणतात, यांच्या मते यांनी काय व्याख्या केलेली आहे व्यक्तिमत्वाची की व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व. जन्मल्यापासून ते मरेपर्यंत त्यांनी केलेली वाटचाल त्यालाच म्हणतात व्यक्तिमत्व. ओके, जी ए किंबल यांच्या मते व्यक्तींचे इतरांहून वेगळेपण दाखवणारे आणि त्याचबरोबर इतर त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्याचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय, हे म्हटलेलं आहे जी ए किंबल यांनी. बघा, अल्पोर्ट काय म्हणतात की व्यक्तीची परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला व्यक्तिमत्व असे म्हणतात. ओके, म्हणजे जी परिस्थिती आहे त्याच्याशी त्याचं एखादा व्यक्ती परिस्थितीशी व्यवस्थित समायोजन करून घेतो, त्या वातावरणामध्ये व्यवस्थित ऍडजस्ट करतो आणि तो कशा प्रकारे ऍडजस्ट करतो याला म्हणतात त्याचं व्यक्तिमत्व. बघा, समतोल व्यक्तिमत्वाची लक्षणे. एखाद्याचं व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे असं म्हणतो, तो खूप छान असतो दिसायला, त्याचं बोलणं चांगलं असतं, त्याचं वागणं चांगलं असतं, समोरच्याची प्रतिक्रिया काय आली त्यावर रिॲक्ट कसा करतो ह्यावरही त्या गोष्टी डिपेंड असतात. मग समतोल व्यक्तिमत्वाची लक्षणं काय असतात तर बघा, सहकार्याची भावना प्रकर्षाने जाणवते, म्हणजे इतरांना मदत करायला पटकन जातो तो. व्यक्ती परिस्थितीशी योग्य प्रकारे समायोजन करतात, योग्य प्रकारे समायोजन करतात, परिस्थिती कशी आहे त्यानुसार ते वागतात. अशा व्यक्ती त्यांच्या गरजा, कार्यक्षमता आणि उद्दिष्ट यामध्ये सुसंवाद साधतात. बघा, नेक्स्ट बघा, शालेय स्तरावर व्यक्तिमत्वाचा विकास कसा होतो तर विद्यार्थ्याची बौद्धिक कुवत बघून त्यांना वेगवेगळे अभ्यासक्रम द्यायचे आणि शिक्षकांनी कुवतीनुसार कोर्सेस निवडण्यासाठी सुद्धा मुलांना मदत करावी. ओके, आता मुलं वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये जायला भितात, बाबा हे कसं आहे, त्यांना पुढची वाटचाल माहिती नसते किंवा पूर्ण ज्ञान त्यांच्या आई वडिलालाही नसतं, पालकांनाही नसतं. त्यामुळे अशा मुलांना मदत करणं कोर्सेस निवडताना हे शिक्षकांनी केलं पाहिजे. ओके, अभ्यासक्रमात मूलभूत विषय, चित्रकला, संगीत, शारीरिक शिक्षण, हस्तव्यवसाय इत्यादींचा समावेश केल्यावर मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यास मदत होते. बघा, व्यक्तिमत्वाचे जसा विकास होतो तसा वेगवेगळे वर्गीकरण सुद्धा केलेले आहेत. तर मेन म्हणजे व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्यात बघा, व्यक्तीत आढळणाऱ्या गुणवैशिष्ट्याच्या आधारे म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये गुणवैशिष्ट्याच्या आधारे हिपोक्रेटिस यांनी व्यक्तिमत्वाचे सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्ण असे वर्गीकरण केलेले आहे. हे बघा, हे महत्वाचं आहे. हिपोक्रेटिस या मानसशास्त्रज्ञाने व्यक्तिमत्वाचे गुणवैशिष्ट्याच्या आधारे वर्गीकरण केले. ओके, हिपोक्रेटिस या मानसशास्त्रज्ञाने व्यक्तिमत्वाचे गुणवैशिष्ट्यांच्या आधारे वर्गीकरण केले. वर्गीकरण कोणतं केले
की काही व्यक्तिमत्व सुस्त असतात, काही शीघ्रकोपी असतात, रागीत, काही उत्साही असतात, तर काही विषण्ण असतात. ओके, हे वर्गीकरण केलेलं आहे हिपोक्रेटिस यांनी. बघा, शरीररचनेवर आधारित स्थूल देही, सदृढ देही व कृशदेही हे व्यक्तिमत्वाचे प्रकार क्रेशमर यांनी केले आहेत. तर इथं वर्गीकरण सांगितलं आहे गुणवैशिष्ट्याच्या आधारे हिपोक्रेटिस यांनी. आणि क्रेशमर या मानसशास्त्रज्ञांनी काय सांगितले आहे, तर व्यक्तिमत्वाचे प्रकार सांगितलेले आहेत. प्रकार कोणते? स्थूल देही, सुदृढ देही आणि कृशदेही. ओके, नेक्स्ट बघा, कुटुंब, शेजारी, संस्कृती हे व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे मनोसामाजिक घटक आहेत. हे काय आहेत? व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक आहेत, की खूप मुलांच्या जडणघडणीमध्ये, वाढीमध्ये कुटुंबाचा खूप मोठा वाटा असतो. ओके, तर हे व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक आहेत. तर हा होता व्यक्तिमत्व, हा टॉपिक मानसशास्त्रज्ञ आणि त्याचे वर्गीकरण. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात व्यक्तिभेदाचा परिस्थितीवर परिणाम आणि त्याची गुणवैशिष्ट्ये. ओके, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. अशाच नवीन माहितीसाठी, नवीन टॉपिकसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. थँक्यू.